ह्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मधले पॉईंट्स जे आहेत खाली तुम्हाला दिलेले आहेत. जरी तुम्हाला कोणाला जर ऑडिबल नसेल किंवा काय प्रॉब्लेम आला तर व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेज करू शकता, कारण स्क्रीन जो आहे पूर्ण त्या ब्लॅकबोर्ड आहे माझ्या पुढं, त्यामुळे तुम्ही चॅटिंग केलं असेल किंवा काही मेसेज दिला असेल तर ते मला दिसत नाही आहे एक्झॅक्टली, त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जरी मेसेज केलं तरी चालू शकेल. ओके, तर आजचा जो पॉईंट आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, त्यामध्ये तुम्हाला अरिथमॅटिक मीन म्हणजे काय ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, तरी ह्या लेक्चरमध्ये त्या पार्टचा आपण स्टडी करणार आहोत. वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपण घेऊन त्याची स्टडी आपण एक्झॅक्टली नेमकं अरिथमॅटिक मीन म्हणजे काय ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये बघितलं असेल तरी हे सगळं अरिथमॅटिक मीन, मोड, मेडियन हा पॉईंट होताच. आणि नंतर तुम्हाला 9th-10th क्लासमध्ये पण ऑलरेडी हे मीन, मोड, मेडियन झालेलं आहे. तरीही आपल्याला ह्या पार्टमध्ये तुम्हाला हा पार्ट दिलेला आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, त्यामध्ये अरिथमॅटिक मीन, नंतर मोड, मेडियन, क्वार्टाईल, डेसाईल, पर्सेंटाईल हा पॉईंट्स दिलेले आहेत. आता तुम्ही बघितलं असेल पहिला पॉईंट जो आहे तुमचा, पहिला जो पॉईंट आहे अरिथमॅटिक मीन दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जो आहे वेटेड मीन. अरिथमॅटिक मीन तुम्ही मॅक्झिमम तुम्हाला सांगितलं असेल मी की तुम्हाला पर्सेंटेज जे फाइंड करता त्यामध्ये त्या अरिथमॅटिक मीनचा यूज करता. वेटेड मीनचा मॅक्झिमम यूज होतो तो म्हणजे एखादा कॉलेजचा विचार केला गेला तर ते एखाद्या माणसाला वेटेज जास्त आहे, एखादा कमी आहे, ह्याबद्दल ते मेजर केलं जातं. तिथं तुम्हाला अरिथमॅटिक मीनचा यूज करावा लागतो. म्हणजे पेमेंट जर करायचं असेल तर प्रिन्सिपल आणि प्यून ह्यामध्ये काही ना काही फरक असतो, काही ना काही डिफरन्स आहे पेमेंटमध्ये. तो डिफरन्स या वेटेड मीनमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. त्यानंतर मोड जो आहे, एखादा शॉपिंग तुम्ही करता, जे रेडमेड तुम्हाला जे तुम्हाला क्लोथ भेटतात, कपडे भेटतात, ते कपडे जे आहेत ते बनवण्याचं जे आहे हे मोडचा यूज करून ते कपडे तुम्हाला तयार केले जातात. त्यामुळे त्या मोडचा यूज त्या फील्डमध्ये मॅक्झिमम होतो. एखाद्या पार्टला मिडलला तुम्हाला काय करायचं, पार्टिशन करायचं असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला ह्या मेडियनचा यूज होतो. त्यानंतर क्वार्टाईल जे आहे, एखाद्या ऑब्झर्वेशनला तुम्हाला 4 पार्टमध्ये डिवाइड करायचं असेल तर आपण क्वार्टाईलचा यूज करतो. आणि पर्सेंटाईल आणि डेसाईल जे आहे त्या डेटाला किंवा डाटाला काय करतो आपण 10 पार्टमध्ये, इक्वल 10 पार्टमध्ये आपण काय करतो, डिवाइड करतो. पर्सेंटाईलमध्ये काय करतो, 100 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो, इक्वली 100 पार्ट्स त्या डेटाचा आपण करत असतो. तर हे जे आहेत 6 पॉईंट जे आहेत ह्या मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये बघणार आहोत. त्यातला आज जो पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे अरिथमॅटिक मीनचा आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर अरिथमॅटिक मीन ज्यावेळी आपण स्टडी करणार आहोत आता सध्याला, तर त्यामध्ये आपल्याला काही डेटाचा जो आहे डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत. एक मिनिट. तो म्हणजे बघा, अरिथमॅटिक मीनचं डेफिनेशन जर तुम्हाला विचारलं गेलं तर लक्षात ठेवा, अरिथमॅटिक मीन हे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये कसं लिहितो, A.M असंही आपण रिराईट करतो. तर अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. फॉर्म्युला बघा, इथं ऑलरेडी तुम्हाला लिहिलेला आहे मी इथं फॉर्म्युला. ऑलरेडी लिहिलेला आहे हा पार्ट तुम्हाला. अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. हा आता डेफिनेशन आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे डेटा मिळतात, एक म्हणजे रॉ डाटा आणि एक म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. एखादा डेटा जो आहे असंच फक्त नंबर्स दिले असतील तर त्याला रॉ डाटामध्ये आपण कन्सिडरेशन करतो. आणि जर एखादा डेटा जो असतो त्याला जर करस्पॉन्डिंग रिपिटेशन जे झालेलं असतात ते सेपरेट तुम्हाला फ्रिक्वेन्सी म्हणून दिलं जातं, तिथं आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. म्हणजे एक तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्हाला असंही एक्झाम्पल द्यावं लागेल तुम्हाला इथं 1 1 2 3 3 3 4 4 हा पार्ट जर तुम्हाला नंबर्स दिलेले असतील समजा हे, तर तुम्हाला हे नंबर जर असंच जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तो रॉ डाटामध्ये येतो. हे काय येतो, रॉ डाटा.
ह्याला जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला असंही करता येतं. एक्स काय आहे 1 2 3 4. ओके, एक्सची व्हॅल्यू काय आहे 1 2 3 4. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय रिपिटेशन. आता रिपिटेशन 1 किती वेळा झालंय बघा ट्वाइस म्हणून काय लिहिलं 2. 2 किती वेळा झालंय 1. त्यानंतर 3 किती वेळा झालं 3 4 2. हे जर तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्ही मांडून घेतलं तर त्याला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. हे जे आहे काय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं आपण म्हणतो. तर दोन ह्या कोणताही डेटा जो असतो दोन टाईपमध्ये असतो. एक म्हणजे रॉ डाटा आणि एक म्हणजे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जो आहे रॉ डाटा अशा पद्धतीनं असतो आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीनं असतो. त्यामध्ये रॉ डाटा जो आहे त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलेला आहे. जर तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्हाला दिले असतील x1 x2 xn हे नंबर्स दिले असतील समजा तर तुम्हाला तो फॉर्म्युला जो आहे काय आहे एक्स बार इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 प्लस सो ऑन xn म्हणजे सगळ्या ऑब्झर्वेशनची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. किती नंबर्स ऑब्झर्वेशन्स आहेत तिथं 1 2 3 4 सो ऑन n ऑब्झर्वेशन आहेत म्हणून डिवायडेड बाय n. एखादं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला इथं समजून येईल. आता मी फक्त 3 नंबर्स घेतो 1 2 3. एक्सची व्हॅल्यू जर हे 3 नंबर्स घेतलं तर तुम्हाला अरिथमॅटिक मीन फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे काय 1 प्लस 2 प्लस 3 डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 1 2 3 डिवाइड कर म्हणजे काय झालं 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे काय होणार इथं 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 2. हे 2 काय झालं त्याचं अरिथमॅटिक मीन. ओके, अशा पद्धतीनं आपण ह्या अरिथमॅटिक मीनचा फाइंड आउट करतो. सिमिलर आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर काय म्हणजे x1 हा f1 वेळा रिपिटेशन झालेला आहे. x2 हा टर्म f2 वेळा रिपिटेशन झालेला आहे. त्यानंतर x3 हा नंबर f3 एवढ्या नंबरना काय झाला आहे रिपिटेशन झालेला आहे. xn हा fn एवढा तुम्हाला रिपिटेशन झालेला आहे. जर असं जर झालं असेल तर तुला त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे बघा एक्स बार इज इक्वल टू f1 x1 plus f2 x2 plus f3 x3 plus so on fn xn divided by f1 plus f2 plus f3 plus so on fn. हे जर ते ॲडिशनचा पार्ट जो आहे हे जर ॲडिशनचा जो पार्ट आहे एक मिनिट ऑडिबल आहे का एक मिनिट आपण ऑडिबल आहे का बघूया कारण एक मिनिट चॅट बॉक्समध्ये थोडंसं सांगा ऑडिबल आहे का आणि माझा आवाज जो आहे ब्रेक होतो का हे पण सांगा. ठीक आहे ऑडिबल आहे आवाज जो आहे ब्रेक होतोय का चॅट बॉक्समध्ये अजून एकदा रिपिटेशन थोडं सांगा मला. ऑडिबल असेल तर ऑडिबल आहे म्हणून सांगा नसेल तर नो म्हणून सांगा. ओके 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 तर बघा ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला थोडंसं आपण हे करूया करंट पेज. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा आपण स्टडी करत होतो. तर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय एखादा नंबर किती वेळा रिपिटेशन होतो. आता x1 हा f1 वेळा रिपिटेशन होतो. x2 हा नंबर काय होतो f2 एवढा रिपिटेशन. xn हा नंबर fn एवढ्या वेळी रिपिटेशन होतो. त्यावेळा हा फॉर्म्युला कोणता आहे f1 x1 प्लस f2 x2 प्लस f3 x3 प्लस सो ऑन fn xn डिवायडेड बाय f1 प्लस f2 प्लस f3 प्लस सो ऑन fn. तोच फॉर्म्युला तुम्हाला अशा पद्धतीनं समेशनमध्ये लिहिता येतं. ॲडिशन असेल तर समेशन याला काय म्हणतात समेशन म्हणतात.
ओके, या टर्म्सला तुम्हाला काय म्हणतात तर समेशन म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात समेशन. तर तेच एन आपण कॅपिटल एन पण आपण डिनोट करतो. ओके, हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे इम्पॉर्टन्स आहेत मीन जर फाइंड करायचं असेल तर आपल्याला. तर इथं जे आहे अरिथमॅटिक मीन फाइंड करण्याचे मी दोन प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत. ते रॉ डाटा आहे. हा डेटा जो आहे, एक मिनिट, तर हा डेटा जो आहे, तो डेटा जो आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये थोडंसं आपण कलरचं वापर करूया. हा जो डेटा आहे तो काय आहे, रॉ डाटा आहे. रॉ डाटा असेल तर त्याला फ्रिक्वेन्सी दिलं जात नाहीये, ते आहे तसं नंबर घेतो आपण. तर आता इथं काय करावं लागेल बघा, एक्स बारचा फॉर्म्युला काय आपल्याला, एक्स बार इज इक्वल टू, इथं असंही लिहू शकतो आपण काय, x1 प्लस x2 प्लस सो ऑन xn डिवायडेड बाय n. आता बघा हे नंबर्स किती आहेत बघा, पहिल्या नंबरमध्ये तुम्ही बघितलं तुम्ही किती आहेत, 2 प्लस 7 प्लस 3 प्लस 5 प्लस 6 प्लस 1 डिवायडेड बाय नंबर्स किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 डिवायडेड बाय 6. आता हे कॅल्क्युलेशन करा, काय होईल बघा, 2 प्लस 7 9, 9 प्लस 3 10, 10 प्लस 5 17, 17 प्लस 23, 23 प्लस 1 24 डिवायडेड बाय 6 किती यायला पाहिजे बघा, 4. फर्स्ट पार्टचा जो अरिथमॅटिक मीन आहे, अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू 4. सिमिलर आपण सेकंड पार्टचा आपण बघूया. हा फर्स्टचा झाला. सेकंडचा काय होणार आहे, एक्स बार इज इक्वल टू 5 प्लस 6 प्लस 3 प्लस 2 प्लस 6 प्लस 5 प्लस 3 प्लस 6. कॅल्क्युलेटर तुमच्याजवळ पाहिजे. आता जरी नसेल तर चालेल, पण नेक्स्ट लेक्चरला कॅल्क्युलेटरचा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला भरपूर काय हेल्प होईल ह्यामध्ये. कॅल्क्युलेटर ऑलवेज पाहिजे तुमच्याजवळ, कारण हे सगळं स्टॅटिस्टिकचा पार्ट चालू आहे, त्यासाठी कॅल्क्युलेटर पाहिजेच. तर यामध्ये बघा काय होतं, 5 प्लस 6 11, 11 प्लस 3 14, 14 प्लस 2 16, 16 प्लस 22, 22 प्लस 5 27, 27 30, 30 36. ओके, ना किती आहेत नंबर, 1 2 3 4 5 6 7 8 डिवाइड बाय 8. ओके, 4 ने जर डिवाइड केलं तर काय होईल 2, आणि इथं काय होईल 9, 9 अपॉन 2 म्हणजेच काय आलं 4.5. म्हणजे याचा अरिथमॅटिक मीन किती यायला पाहिजे, 4.5. समजलं का बघा, तुम्हाला अरिथमॅटिक मीन जो आहे रॉ डाटाचा तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड आउट करता येतं. त्यानंतर रॉ डाटा झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जो आहे तो आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. जर 2 हा 2 नंबर जो आहे 4 वेळा रिपिटेशन झाला असेल, 3 हा 6 वेळा रिपिटेशन झाला असेल, 4 हा 11 वेळा तुम्हाला रिपिटेशन झाला असेल, 5 10 आणि 6 हा रिपिटेशन 8 वेळा झालेला असेल, 7 हा 3 वेळा जर रिपिटेशन झालेला असेल, तर अशा वेळी तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना किंवा ते सगळ्याची एडिशन करत बसण्यापेक्षा तुम्हाला अशा टेबलमध्ये मांडून त्याचं तुम्हाला मीन काढणं इझी जातं, सिम्पल जातं. त्यासाठी टेबल एक तुम्हाला काढणं गरजेचं आहे. टेबल कोणता येणार बघा, इथं टेबल जो आहे तो कसला येतो बघा, एक्स एफ आणि एफ एक्स. ओके, एवढं टेबल येईल तुम्हाला. मग हे टेबल तुम्हाला लिहिल्यानंतर आता एक्सची व्हॅल्यू काय काय तिथं तुम्ही खाली लिहू शकता, 2 3 4 5 6 7. इथं काय लिहिता येईल तुम्हाला, 4 6 11 10 8 3. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल या दोन्हीचं अरिथमॅटिक मीन काढण्यासाठी. किती येईल इथं 8, इथं किती येईल बघा
6 इंटू 3 18, त्यानंतर 44, इथं काय होईल बघा 60, इथं 48, इथं खाली इथं काही नाही म्हणजे 3 आहे, इथे 3 आहे तर काय करता येईल बघा 21. आणि हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. हे ह्याचं जे ॲडिशन येते बघा इथं याला समेशन ऑफ एफ असं म्हणतो आपण, आणि ह्याला काय म्हणतो आपण इथं समेशन ऑफ एफ इंटू एक्स. अरिथमॅटिक मीनचा जो फॉर्म्युला आहे सम ऑफ एफ एक्स अपॉन समेशन ऑफ एफ असा फॉर्म्युला आहे. आता ॲडिशन जर तुम्ही केलं तर किती होईल बघा 10, 21, 33, 36 आणि 8, 44 होईल बघा. कॅल्क्युलेशन करा, ॲडिशन फास्ट करण्याचा प्रयत्न करा. हे कॅल्क्युलेशन करा 1-2 मिनिटं. बाकीच्यांना थोडंसं ॲड करून घ्यावं लागेल मला. हे ॲडिशन करून घ्या, तोपर्यंत मी बाकीच्यांना ॲड करतो. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया. काही जण तर तुम्ही ॲडिशन काय येते बघा. ॲडिशन जे आहे फर्स्ट पार्टचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं असेल, कॅल्क्युलेशन करा फर्स्ट जर तुमच्याजवळ असेल तर, आणि आन्सर जे आहे चॅटबॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल, बाकीच्यांना तुम्हाला कळून जाईल. 43 आहे ते एक्झॅक्टली करेक्ट आहे. नंतर हे बघा किती होते 8 प्लस 18 प्लस 44 प्लस नाही आहे 44 प्लस 60 प्लस 48 प्लस 21. तर तुमचं आन्सर जे आहे बघा वेगळं आहे का तेच येतं. त्याचं आन्सर जे आहे 1 मिनिट, तर त्याचा आन्सर 199 डिवायडेड बाय 44. तर त्याचा आन्सर यायला पाहिजे. डिवाइड करा त्याला, किती येते बघा 4.5227. एवढं जरी आन्सर लिहिलं तरी चालते. पुढं पण नंबर्स आहेत, पण 4 डिजिट पर्यंत जरी आन्सर ॲक्युरेट लिहिलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे तुम्हाला अरिथमॅटिक मीन जे आहे, अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू 4.5227. बाकीच्यांचं किती आलं बघूया. तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये लिहिलं असेल तर ते आपण बघणार आहोत. कमेंट बॉक्समध्ये लिहिले का बघूया कोण काय वेगळं आन्सर आले बाकीच्यांचं. आन्सर कमेंट बॉक्समध्ये लिहा फास्ट, कॅल्क्युलेशन करून तुमचं आन्सर येते का बघा तुमचं स्वतःचं. ठीक आहे, आन्सर जो आहे ठीक आहे. सगळ्यांचं जे एवढे जण कमेंट केलेत सगळे जे ॲक्युरेट आन्सर आहे, काही ह्याच्यामध्ये चेंज नाही आहे. सिमिलर प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला होमवर्कला एक दिलेला आहे, त्यामध्ये जो प्रॉब्लेम सिमिलर प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. इकडे 2 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. या दोन्हीचं तुम्हाला आन्सर आत्ता जरी निघत असेल तर फास्ट करा, काय प्रॉब्लेम नाही आहे. हे 2 प्रॉब्लेम लिहून घ्या. एक्स आणि एफची व्हॅल्यू दिलेली आहे, एक्स आणि एफची व्हॅल्यू दिलेली आहे. या दोन्हीचं तुम्हाला आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बघा तुम्हाला येते का. मी तुम्हाला आन्सर बाजूला हिंट म्हणून देतो तुम्हाला आन्सर. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतंय का बघा. सेकंडचा आन्सर जे आहे बुकमध्ये दिलेला आहे ते तुम्हाला सांगतो इथं मी. 35 फर्स्ट सेकंड जो याचा आन्सर आहे. 1 मिनिट. आन्सर जे आहे
35.5 ह्याचा आन्सर जो आहे हे बुकमध्ये कवा कवा मिस्टेक पण असतात. एक्झॅक्टली तुमचं करेक्टच म्हणजे हेच आन्सर यावं असं काही नाही आहे. पण कोणते तुम्हाला चेंजेस वाटले ह्या आन्सरमध्ये तर तुम्ही नंतर मला विचारू शकता. त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करून बघूया. काही चेंजेस वाटल्या तर तुम्हाला नक्कीच मी सांगेन. पण तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करण्याचं ट्राय करा मॅक्झिमम टाइम्स. काही सिम्पल आहे, काही इझी आहे. म्हणजे बघा फक्त तुम्हाला काय टेबल करायचं एक्स एफ आणि एफ इंटू एक्स. तुम्हाला हे टेबलमध्ये काय करावं लागेल, तुम्हाला समेशन ऑफ एफ फाइंड आउट करावं लागेल. ह्या टेबलमध्ये समेशन ऑफ एफ एक्स फाइंड आउट करावं लागेल. आणि जो अरिथमॅटिक मीन आहे तो अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. समेशन ऑफ एफ एक्स अपॉन समेशन ऑफ एफ हा कॅल्क्युलेट करणं म्हणजेच तुमचा आन्सर मिळून जाईल. हे टेबल आहे, हे टेबल तुम्हाला अशा पद्धतीने यायला पाहिजे. दोन्ही प्रॉब्लेममध्ये अशाच टाईपचे तुम्हाला प्रॉब्लेम्स फॉर्मॅटमध्ये आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर करायचं आहे. बघा ट्राय करा मॅक्झिमम टाइम्स. फक्त आन्सर क्वेश्चन लिहिलं असेल तरी चालेल आणि कोणी ट्राय करत असेल तरी चालेल. तर नेक्स्ट पॉईंट जो आहे अरिथमॅटिक मीनच फाइंड करायचा आहे. पण थोडा डेटा जो आहे फ्रिक्वेन्सी आहे. पण आता एखादा तुम्ही क्लासचं इंटरवल दिले त्यांनी, पण आपण मार्क असं जरी कन्सिडरेशन केलं तरी बघा तर 0 to 10 आपण काय म्हणूया मार्क्सचा आपण विचार करूया. 0 to 10 मार्क्स पडलेले स्टुडंट किती आहेत, 6 आहेत असा विचार करूया. म्हणजे त्यामध्ये त्यांना कितीही पडतील, म्हणजे 5 पडतील, 4 पडतील, 8 पडतील. जर असं असेल तर त्याला इंटरवल म्हटलं जातं. त्या इंटरवलमध्ये किती आहे ते आपण इथं फ्रिक्वेन्सी म्हणून लिहित असतो. 10 to 20 मध्ये किती आहेत, 8 आहेत. 20 to 30 किती आहेत, 11 आहेत. 30 to 40 किती आहेत, 10 आहेत. 40 to 50 किती आहेत, 9. आणि 50 to 60 जे आहे ते किती आहेत, 6 आहे. मग अशा प्रॉब्लेममध्ये काही इझी असतात. फक्त थोडंसं तुम्हाला थिंकिंग करावं लागेल. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक्स फाइंड आउट करावं लागेल. मग एक्स जर फाइंड आउट करायचं असेल तर लक्षात ठेवा तुम्हाला ह्याचा मिड पॉईंट फाइंड आउट करावा लागेल. तर मिड पॉईंटचा फॉर्म्युला बघा काय आहे. क्लास जर असा असेल तर तुम्हाला आता कोणतेही मिड पॉईंट काढायचं असेल तर काय करावं लागेल, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट. आता लोअर लिमिट किती आहे फर्स्टचं बघितलं तर काय होईल 0 प्लस अप्पर लिमिट किती आहे 10 डिवायडेड बाय 2. मिड पॉईंट काढायचं म्हणजे काय, मिडल व्हॅल्यू त्या दोन्ही अप्पर लिमिट लोअर लिमिटच्या मधला मिडल व्हॅल्यू आपण फाइंड आउट करतो. म्हणजे 0 प्लस 10 अपॉन 2 म्हणजे काय लिहितं तुम्हाला 5. हेच तुम्हाला इथं आन्सरमध्ये लिहिले की नाही बघा मिड पॉईंट काढताना. 10 प्लस 20 30 अपॉन 2 म्हणजे काय 50. 20 प्लस 30 50 डिवाइड बाय 2 म्हणजे काय 25. 30 प्लस 40 70 डिवाइडेड बाय 2 म्हणजे काय 35. 40 प्लस 50 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय येणार तुमचं 45. 50 प्लस 60 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय 55. म्हणजे हे मिड पॉईंट तुम्हाला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. जर इंटरवल दिलेला असेल तर मिड पॉईंट फाइंड आउट करून घ्या. हे मिड पॉईंट मी कसं काय फाइंड आउट केलंय बघा, हे प्रॉपर तसंच करा. म्हणजे तुम्हाला फक्त दोन्हीचे ॲडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, मिड पॉईंट मिळून जाईल तुम्हाला. मिड पॉईंट मिळाल्यानंतर सेम प्रोसेस इकडं तेच करायचं आहे. पण ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे कॅल्क्युलेशन जे आहे मी पण करतो, तुम्ही पण ट्राय करा. येते का बघा 5 इंटू 6 30. 5 इंटू 6 30. त्यानंतर काय होईल बघा 15 इंटू 8 120. कॅल्क्युलेटर असेल, मोबाईलचा कॅल्क्युलेटर जरी तुम्ही यूज केला तरी चालेल. पण बुक ज्यावेळी तुमचं एक्झाम असेल त्यावेळी जर ऑनलाईन जर झालं तर तुम्हाला मोबाईल अलाव होईल. पण अदरवाईज तुम्हाला जर कॉलेजमध्ये एक्झाम असेल तर तुम्हाला कॅल्क्युलेटर मस्ट असतो. कॅल्क्युलेटर ते पण सायंटिफिक नाही आहे, साधा कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करावा लागतो. हेही तुम्ही लक्षात ठेवा. 25 इंटू 11 25 इंटू 11 किती येते बघा 275. त्यानंतर काय होईल 35 इंटू 10 काय येईल 350. त्यानंतर
45 into 9, 405. Similar, 55 into 6, 360. ओके. आता हे काढल्यानंतर एफची ॲडिशन करा. इथे समेशन ऑफ एफ लागतो आपल्याला. समेशन ऑफ एफ म्हणजे काय, सगळ्याची ॲडिशन करायची आहे तुम्हाला एफची. काय येईल बघा, 6 प्लस 8 प्लस 11 प्लस 10 प्लस 9 प्लस 6, 50 झालं. बघा तुमचं 50 आले का आन्सर. नेक्स्ट 30 प्लस 120 प्लस 275 प्लस 350 प्लस 405 प्लस 330. म्हणजे तुम्हाला 30 हे किती आला आन्सर बघा. समेशन ऑफ असंही लिहिलं तरी चालतं, एक्स इंटू एफ ऑफ एक्स किंवा एफ इंटू एफ ऑफ एक्स असं लिहिलं तरी, म्हणजे दोन्ही लिहिलं तरी चालतं. मल्टिप्लिकेशनमध्ये कम्युटेटिव्ह असल्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही तिथं. तुमचा आन्सर वेगळा झाला असला तरी सांगू शकता. कॅल्क्युलेशन आहे, कोणाचंही मिस्टेक होऊ शकतात. जेव्हा प्रॅक्टिस करतो आपण त्यावेळी तुमचं मॅक्झिमम येऊन जाईल. हे काउंट करा किती आहे बघा. समेशन ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स 1510 डिवायडेड बाय 50. ह्या 0 ला 0 कॅन्सल होईल. आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं अप्रॉक्सिमेटली, आन्सर जे येईल 30.2. अरिथमॅटिक मीन यालाच आपण एक्स बार म्हणतो, ते किती आलं 30.2. तुमचंही आलं का बघा. कॅल्क्युलेशन करा प्रॉपर. आपण थोडंसं बघूया कोणाकोणाचं आन्सर हे आलंय, वेगळं कोणाचं आलंय काय. मे बी आपलंही चुकीचं असू शकतं. कॅल्क्युलेशनमध्ये मास्टर की येण्यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेचं आहे. लॉकडाऊनमुळं प्रॅक्टिस थोडं कमी झालेलं आहे ॲज कम्पेअर टू माझंही जरी बोललं तरी कमी झालेलं आहे. त्यामुळं तुम्ही आन्सर जे आहे ते देऊ शकता. ओके, सगळ्यांचं आन्सर जे आहे करेक्ट आहे. कोणाचंही काही मिस्टेक किंवा चुकीचं आहे असं नाही आहे. कॅल्क्युलेशन प्रॉपर, सगळ्यांचं कॅल्क्युलेशन प्रॉपर होत आहे. कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही कॅल्क्युलेशनमध्ये. अजून एक तुम्हाला एक सध्यालाच एक्झाम देतो. ज्यांचं ज्यांचं झालेलं आहे त्यांनी असं हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक आपण पेज घेऊया वेगळा. बघा ज्यांचं झालेलं आहे त्यांनी तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि मला आन्सर सांगू शकता. याचं थोडंसं आपण हे पेज जे आहे बघा, एक्झाम्पल हेच आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, क्लास इंटरवल. क्लासेस दिलेत तुम्हाला बघा 5 to 15. फर्स्ट, सेकंड जो आहे 15 to 25. त्यानंतर 25 to 35, 35 to 45, 45 to 55, 55 to 65. फ्रिक्वेन्सी दिलेत करस्पॉन्डिंग बघा 18, 24, 33, 30, 24, 25 आणि 20. असं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. याचं आन्सर काय आहे ते पटकन आन्सर काढण्याचा प्रयत्न करा, कॅल्क्युलेशन करा. आपल्याजवळ पट्टी बिट्टी काही नसल्यामुळं थोडंसं हे लाईन्स जे आहेत ते कसे पण जात आहेत.
बघा, फाइंड द अरिथमॅटिक मीन. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. त्याचा आन्सर जे आहे तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा. आणि हेही ज्यांचं आन्सर होईल पहिल्यांदा लिहून घ्या प्रॉपर हे क्वेश्चन. पहिला फ्रिक्वेन्सी आहे 18. सेकंड जो आहे 24, 33, 30, 25, 20. क्लास इंटरवलमध्ये बघा पहिला 5 to 15, 15 to 25, 25 to 35, 35 to 45, 45 to 55, 55 to 65 असे तुम्हाला क्लास इंटरवल दिले, फ्रिक्वेन्सी दिले. तर तुम्हाला त्याच्यावरनं मिड पॉईंट काढावं लागेल. मिड पॉईंट काढून तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा. हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. कंबाईन मीन म्हणून एक पॉईंट आहे. वेटेडच्या अगोदरच आपण कंबाईन मीनचा थोडासा स्टडी करूया. बघूया कोण कोण आन्सर काढायला ट्राय करतोय. म्हणजे त्याचा आन्सर म्हणजे मिड पॉईंट काय काय आलं, त्याचं आन्सर काय काय आलं बघूया. तुम्हाला वेळ देतोय, खूप आपल्याला वेळ देता येणार नाही. तुम्हाला माझ्याकडनं आन्सरला वेळ आहे फक्त 3 मिनिट्स. 3 मिनिट्समध्ये तुम्हाला आन्सर काढायचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. एक क्वेश्चन लिहून घेतलेला असेल तर बघा. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं म्हणजे एक पॉईंट आपला कव्हर करायचा आज कसल्याही परिस्थितीत. क्वेश्चन लिहून झालेलं असेल. मी थोडंसं तुमच्या चॅट बॉक्सकडे जातो. काय काय आन्सर आलेत बघूया. प्राजक्ताचं आन्सर बरोबर आहे. सगळ्यांचं बरोबर आहे. 35.33. ओके. तर तुम्हाला सांगितल्याच्या टाईमच्या अगोदर तुम्ही आन्सर काढलेला आहे. तर आपल्याला नेक्स्ट जो पॉईंट आपल्याला बघायचा आहे त्याकडे आपल्याला जायचं आहे. अजून एका मिनटापर्यंत आपण वेट करतो बाकीच्यांचं. तोपर्यंत तुम्ही हा प्रॉब्लेम जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल. तुम्हाला अगोदर मी सांगितलं होतं हे 2 प्रॉब्लेम्सचा आन्सर तुम्हाला व्हेरीफाय होतंय का बघा तुम्ही फास्ट. हे क्वेश्चन 2 दिलेले होते तुम्हाला. ठीक आहे. 40 झालेला आहे. तर अजून एकदा आपण चेक करूया आणि आपण जाऊया आपल्या पॉईंटकडे. ठीक आहे. बाकीचे कोणी काढलेले नाही आहेत. नंतर तुम्ही ट्राय करा. ओके. तर आपण जो आहे आपला पॉईंट जो आहे नेक्स्ट पॉईंटकडे आपण जातोय. तर ह्या पॉईंटमध्ये बघा आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे.
आपला हा पॉईंट घेण्याच्या वेळी ठीक आहे, हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. अरिथमेटिक मीन फॉर अ combined ग्रुप. आतापर्यंत जे बघितलं आपण त्यामध्ये प्रत्येकामध्ये तुम्हाला फक्त मीन फाइंड आउट करायचं होतं. तर आता तुम्हाला एक नंबर ऑफ मीन्स देतील आणि त्याचं तुम्हाला कंबाईन मीन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर तुम्हाला मीन x1 बार x2 बार म्हणजे मीन 1 मीन 2 मीन 3 असं मीन देतील आणि सगळ्या त्या मीनचा मीन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इझी आहे, पण जर तुम्हाला समजलं तर ते इझी आहे, अदरवाईज नाही आहे. बघा, जर तुम्हाला x1 बार हा एक मीन असेल, x2 बार हा एक मीन असेल, करस्पॉन्डिंग ह्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत ते n1 असतील आणि करस्पॉन्डिंग ह्या नंबर ऑफ एलिमेंट जर n2 असेल, तर x बार म्हणजे कंबाईन मीन इज इक्वल टू n1 x1 बार प्लस n2 x2 बार अपॉन n1 प्लस n2. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. कोणतं ऑडिबल आहे? एक मिनिट, त्यांचं आपण म्यूट करूया. म्यूट ऑलरेडी झालेले आहेत. ओके, बघा आपल्याला काय करायचं होतं प्रॉपर. तर एक्स बार जर आपल्याला काढायचं असेल म्हणजे x1 बार दिलेला आहे, x2 बार दिलेला आहे आणि x1 बारमध्ये म्हणजे मीन फर्स्टमध्ये किती ऑब्झर्वेशन आहेत n1 दिलेलं आहे, x2 बारमध्ये त्यामध्ये पण किती आहेत n2 एवढे ऑब्झर्वेशन्स आहेत ते पण दिलेलं असेल, तर x बार इज इक्वल टू फॉर्म्युला काय बघा, n1 इंटू x1 बार प्लस n2 इंटू x2 बार डिवायडेड बाय n1 प्लस n2. तसंच तुम्हाला असेच पार्ट तुम्हाला n टाइम्स दिलेले असतील. किती टाइम्स बघा, n टाइम्स जर तुम्हाला दिलेलं असेल तर ते तुम्हाला नेमकं कसं फाइंड आउट करायचं बघा. x1 बार, x2 बार, x3 बार, सो ऑन xn बार दिलेला असेल आणि इकडे तुम्हाला करस्पॉन्डिंग n1 n2 n3 सो ऑन nn जे n टर्म्स दिलेले असतील, तर तुम्हाला तो फॉर्म्युला कसा वापरावा लागेल बघा. x बार इज इक्वल टू n1 x1 बार प्लस n2 x2 बार प्लस सो ऑन nn xn बार डिवाइडेड बाय n1 प्लस n2 प्लस n3 प्लस सो ऑन nn. तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. आता काही एक्झाम्पल पण तुम्हाला इथे दिलेले आहेत, त्यावरनं तुम्हाला आन्सर फास्ट क्विकमध्ये तुम्हाला देता येईल. एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून दाखवेन, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, एक तुम्हाला दिलेलं आहे एक्झाम्पल. काय दिले बघा, ग्रुप ए, ग्रुप बी, अरिथमॅटिक मीन दिले येतं तुम्हाला आणि इकडे n बार म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिले तुम्हाला. अरिथमॅटिक मीन ए ग्रुपचं किती आहे बघा 10, बी ग्रुपचं किती आहे 15 आणि तुम्हाला ऑब्झर्वेशन्स किती दिले 75 फर्स्टमध्ये, सेकंडमध्ये 50. हे सॉल्व्ह करत असताना लक्षात ठेवा अरिथमॅटिक मीन म्हणजे काय, x1 बार x2 बार, हे काय n1 आणि n2. ऑलरेडी हे फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, या फॉर्म्युलामध्ये ते व्हॅल्यू पुटअप करायचे आणि तुम्हाला आन्सर मिळून जातं. एक्स बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, n1 x1 बार प्लस n2 x2 बार डिवायडेड बाय n1 प्लस n2. म्हणजेच काय येणार आहे तुम्हाला, n1 किती आहे 75 इंटू किती आहे बघा x1 बार 10 प्लस n2 50 इंटू
x2 bar 15 divided by 75 n1 50. हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला प्लस किती येईल बघा इथं 175 ची येईल, पण आय थिंक वाटतं मला डिवायडेड बाय किती येते बघा, एवढं येईल का बघा, अपॉन याचा आन्सर किती येते बघा, टेल होईल बघा, आन्सर किती येते बघा. आन्सर जो आहे अशा पद्धतीने येईल. काही डाऊट येत असतील, डिफिकल्टी येत असेल, सिम्पल असतात एक्झाम्पल असे, तर तुम्ही सांगू शकता. काय प्रॉब्लेम आला तरी मला विचारू शकता. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. सिमिलर जो आहे हेच प्रॉब्लेम. सर प्रेझेंटेशन दिसत नाही. ओके, एक मिनिट. एक मिनिट, प्रेझेंटेशन बघूया आपण दिस. ठीक आहे, ठीक आहे, 2 मिनिटं. आपण स्टॉप करू, अजून एकदा आपण जॉईन करायचा प्रयत्न करूया, मे बी होऊन जाईल. अजून एकदा आपण प्रेझेंटेशन जो आहे जॉईन करतोय. आता प्रेझेंटेशन दिसत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही पुटअप करू शकता. ओके, डन. तर आपण त्या पार्टकडे जाऊया. हा जो कंबाईन मीनचा फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगितलेला आहे. फक्त जो आहे तुम्हाला x1 x2 बार हे दिलेले असतील, n1 n2 पण दिलेले असतील, आणि तो व्हॅल्यू पुटअप करून फॉर्म्युल्यामध्ये आन्सर काढायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जे आहे दिलेले टर्म्स जे आहे त्याचा यूज करून आपण अरिथमॅटिक मीन जो आहे फाइंड आउट केलेला आहे. दुसरा एखादा एक्झाम्पल जो आहे सिमिलर असंच तुम्हाला एक एक्झाम्पल मी देणार आहे. फक्त व्हॅल्यू पुटअप करायचं आणि आन्सर कॅल्क्युलेशन करून मला आन्सर सांगायचं आहे तुम्हाला. तुम्हाला आन्सर जो आहे तुम्हाला हेच सांगतो प्रॉब्लेम जो आहे N1 जो आहे गिवन डाटा जो दिला आहे त्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट तुम्हाला हे सांगतो. N1 इज इक्वल टू, सर परत दिसत नाही. नेमकं प्रॉब्लेम आता दिसतोय. नाही. आता दिसतोय बघा. हो हो, थँक्यू सर. ओके, जरी दिसत नसेल तर प्रॉपर सांगा मला. प्रॉपर काही प्रॉब्लेम आला असेल तरी आपण ते बघता येईल व्यवस्थित. ते मे बी या
पार्टमधूनच दिसत नाही. आता दिसतोय का बघा प्रॉपर? कोणतरी एक जर ऑडिबल करून तुम्ही सांगू शकता मला, दिसत असेल तर आपण स्टार्ट करूया. ओके सर. ओके 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 ओके. बघा N1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ऑलरेडी. काय काय दिलेत बघा. N1 इज इक्वल टू 25. N1 is equal to 25. N2 is equal to 15. X1 bar is equal to 42 and X2 bar is equal to 54. Find the X bar. तो फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल. X bar is equal to N1 X1 bar plus N2 X2 bar upon N1 plus N2. किती येते आन्सर बघा. पास्ट येते का आन्सर बघा. N1 is equal to 25, N2 is equal to 50, X1 bar is equal to 42 and X2 bar is equal to 54. Find the combined mean. किंवा X बारचं फाइंड आपण करायचं आहे. ह्याच्या बाजूलाच अजून एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला. सेम तसाच प्रॉब्लेम आहे, थोडंसं काही चेंजेस त्यामध्ये असतील. हाच फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे तुम्हाला. ऑलरेडी ह्या प्रॉब्लेममध्ये नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये गिवन ते दिलेलं आहे, थोडंसं चेंजेस त्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. एक्स बार ऑलरेडी दिलेले आहे त्यामध्ये. एक्स बार 25, N1 30, N2 70, X1 bar 15, X2 बार आपल्याला फाइंड करायचं आहे या प्रॉब्लेम. हे दोन प्रॉब्लेम्स तुम्हाला दिलेले आहेत. हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का बघा. एक्स बार दिलेला आहे, N1 दिलं आहे, N2 दिलेला आहे, X1 बार दिला आहे, X2 बार फाइंड करायचं आहे. इकडं जे दिले तुम्हाला N1 N2 X1 बार X2 बार दिलेले आहे, X बार फाइंड करायचं आहे. फॉर्म्युला दोन्हीसाठी तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. एक्स बार इज इक्वल टू N1 X1 बार प्लस N2 X2 बार डिवाइडेड बाय N1 प्लस N2. हे प्रॉब्लेम लिहून जर घेतलेला असेल तर मी तुमच्या चॅट बॉक्सकडे जातोय, म्हणजे प्रॉपर तुम्ही कोण आन्सर काय काय देतात बघता येईल आपल्याला. हे झाल्यानंतर आपल्याला वेटेड मीनकडे जायचं आहे. वेटेड मीन जो आहे सिमिलर जो आहे हेच आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. फक्त जे आहे थेरॉटिकल मीनिंग जो आहे त्याचा थोडासा वेगळा पडतो. अदरवाईज हे जे अरिथमॅटिक मीन फाइंड करतात सिमिलर वेटेड मीन आहे. जर तुम्ही अरिथमॅटिक फक्त तिथं जो फॉर्म्युला आहे तो W यूज करावा लागणार आहे. एक्स बारच्या ऐवजी W यूज करावं लागेल. एवढंच चेंज त्यामध्ये असेल वेटेड मीनमध्ये. सेम प्रोसेस, सेम सगळा पार्ट जो आहे त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर आपण मोड, मीडियन, क्वार्टाईल, डेव्हिएशन ह्या सगळ्या पॉईंट्सचा आपण स्टडी करणार आहोत नेक्स्ट. हे प्रॉब्लेम लिहून घेतलेले असणार आहे तुम्ही. मी चॅट बॉक्सकडे जातोय, तुम्ही आन्सर काय काय देताय बघूया. X2 बार किती काढले बघूया. राईट, प्राजक्ताना काढले 29.28. ओके 28 राईट आहे. X2 बार राईट आहे, प्राजक्ताना आन्सर काढलेला आहे. आता आपल्याला जो आहे एक्स बारचं जे आन्सर जे आहे कोणी कोणी काढले बघूया. ओके X2 बार बरोबर आहे सगळ्यांचं. 50 काढलाय का सगळ्यांनी.
कॅल्क्युलेशन बरोबर केलेलं काय बघा. ओके ओके ठीक आहे. आता जो नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आहे वेटेड मीन सिमिलर आहे, काही चेंजेस नाही आहेत, फक्त जो फॉर्म्युला आहे तो चेंज त्यामध्ये होतो. तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये नेमकं त्या दिलेल्या फ्रिक्वेन्सीला वेटेज वेगवेगळे असतं. म्हणजे तुम्हाला एखादं पेमेंटचं सांगितलं, प्रिन्सिपलचं पेमेंट आणि प्यूनचं पेमेंट हे दोन्ही वेगवेगळे असतात. टीचरचं पेमेंट ओके, असोसिएटिव्ह असिस्टंट प्रोफेसरचं पेमेंट त्यामध्ये पण चेंज असतो. मग जो हा स्टेटस जो आहे ते मेंटेन करण्यासाठी जो मीन फाइंड आउट केला जातो त्यामध्ये कोणतेही म्हणजे हेच एक टीचरच्या बाबतीत सांगितलं, कोणतेही तुम्ही वेगळे जरी पार्ट घेतला त्यामध्ये प्रत्येक पॉईंटला जर वेटेज असेल तर त्याला वेटेड मीननं आपण काय करतो, मीन फाइंड आउट करतो. पण फॉर्म्युला तोच आहे, सगळं तोच आहे, फक्त तो लिहिता असताना समेशन ऑफ एफ इंटू एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ असं लिहितो. ते ऐवजी एफच्या ऐवजी डब्ल्यू आपण असं यूज करणार आहोत इथे. ओके, तर तो एक पॉईंट आपण घेऊया. सिम्पल आहे, एकच एक्झाम्पल मी घेणार आहे त्याबद्दल आणि तुमचं जे आहे लेक्चर आजचं स्टॉप करणार आहोत. वेटेड मीनचा जो फॉर्म्युला आहे तो सांगतो तुम्हाला इथं. तुम्हाला दिसेल का बघा, दिसलं नाही तर मला पटकन सांगा, त्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण सॉल्व्ह करू. डिस्प्ले दिसत असेल तर कोणतरी ऑडिबल करून सांगा पटकन मला. दिसतोय? हो सर दिसतोय. ओके, डन डन. ठीक आहे, तर आपण आता जो नेक्स्ट पॉइंट जो बघतोय वेटेड मीन, वेटेड अरिथमॅटिक मीन म्हणतात, मी फक्त वेटेड मीन म्हणून इथं लिहिलेलं आहे. असंही जरी म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला वेटेड अरिथमॅटिक मीन असं जरी म्हटलं तरी चालेल. ते शॉर्ट फॉर्ममध्ये डब्ल्यू डॉट कॅपिटल एम असं आपण लिहितो. जसं अरिथमॅटिक मीन आपण ए डॉट एम लिहितो तसं डब्ल्यू डॉट एम असंही लिहितो आपण वेटेड मीनला. तर जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे, एक्स बार आणि इतर तुम्हाला डब्ल्यू लिहावं लागेल खाली, वेटेड मीन असल्यामुळं तेवढं फॉर्म्युलामध्ये चेंज येतो, अदरवाईज कुठं चेंज येत नाही. जर रॉ डाटा असेल तर रॉ डाटाचा शक्यतो त्याच्यावर प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळं जरी आला तरी लक्षात ठेवा W1 प्लस W2 प्लस WN डिवायडेड बाय समेशन ऑफ काय येईल तिथं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन जे असेल ते तुम्हाला लिहावं लागेल. तरी तुम्ही जनरल फॉर्म्युला लिहितो कोणता बघा, समेशन ऑफ, इथं काय लिहितो तो एफ इंटू एक्स लिहितो तो, इथं काय लिहिणार मी डब्ल्यू इंटू एक्स, डब्ल्यू इंटू एक्स डिवायडेड बाय समेशन ऑफ डब्ल्यू. एवढं ह्यामध्ये चेंज असेल ह्या फॉर्म्युलामध्ये. आणि तुम्हाला डेटा जर असं दिला असेल, तुम्हाला इथं देतात बघा एक्सची व्हॅल्यू काय काय दिलेत बघा, 20, 15, 14, 13, 18 आणि तुम्हाला डब्ल्यू म्हणजे इथं एफ असायचं तिथं डब्ल्यू तुम्हाला लिहावं लागेल फक्त वेटेड मीनला. एवढं चेंज त्यामध्ये असेल. आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितलं जाईल फाइंड द वेटेड मीन, त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार, वेटेड मीन असेल तर डब्ल्यू यूज करा फक्त एफच्या ठिकाणी, काय दुसरा कोणताही चेंज त्यामध्ये तुम्हाला करावा लागत नाही. हे दिलेलं आहे. मग याच्यावरनं तुम्हाला मीन फाइंड करायचं असेल तर एक्स इंटू एफ डब्ल्यू इंटू एक्स करा, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा आणि तो फॉर्म्युला जो आहे हा फॉर्म्युला यूज करा. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. म्हणजे जे समेशन येईल ते समेशन ऑफ डब्ल्यू असेल, हे जे समेशन येईल हे समेशन ऑफ डब्ल्यू इंटू एक्स असेल. आणि ही दोन्ही व्हॅल्यूचा रेशो जो आहे तो वेटेड मीन असेल. तर ह्या प्रॉब्लेमचा जो वेटेड मीन आहे तुम्हाला आन्सर सांगतो या प्रॉब्लेमचं, तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कारण जे मीनमध्ये केलं आहे तेच तुम्हाला इथं करायचं आहे. वेटेड मीन इज इक्वल टू 15.95 हे त्याचा आन्सर आहे. हे तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. हे अरिथमॅटिक वेटेड मीन जो आहे फक्त जो आहे फ्रिक्वेन्सी एफच्या ठिकाणी डब्ल्यू आपण पुटअप करतो.
काही प्रॉब्लेम्स पण त्याचे असतील, तुम्हाला फोटो काढून तुम्हाला पाठवतो मी, ते होमवर्क म्हणून तुम्ही करू शकता वेटेड मीनचं. काही वर्ड प्रॉब्लेम्स पण आहे, त्याचेही तुम्ही हे करा. काही प्रॉब्लेम आला तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया त्या पॉईंटचा स्टडी. फक्त हे लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येईल. आता नेक्स्टला म्हणजे वेटेड मीनचं अजून काही एक्झाम्पल मी सॉल्व्ह करायला देणार आहे. ते दिल्यानंतर तुम्हाला जो पॉईंट नेक्स्ट पॉईंट जो स्टडी करणार आहोत आपण, त्यामध्ये तुम्हाला सांगतो मोडचं आपण स्टडी करणार आहोत. मोड म्हणजे रिपिटेशन मॅक्झिमम, म्हणजे आपण डब्ल्यू असेल किंवा एफ मध्ये सगळ्यात जास्त रिपिटेशन जे झालेलं आहे ते करस्पॉन्डिंग तो नंबर जो असतो तो काय असतो, मोड असतो. आणि तुम्हाला सांगितले की शॉपिंग बिपिंग करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे कुठेही गेला तुम्ही तर तुमचे साईजचे तुम्हाला कपडे येतात. याचं रिझन एकच आहे, मोड फाइंड आउट केलं जातं त्याने. म्हणजे या एरियामध्ये किंवा या भागामध्ये कशा किती हाईटची माणसं आहेत, किती कमी आहेत. म्हणजे मे बी आता 7 हाईटचा जर कोणता आपला माणूस असेल इथं तर त्याला कपडे जे आहेत ते नंबर ऑफ व्हरायटीज त्याला कमी भेटणार तुम्हाला. हे का होतं तर मोडचा यूज केल्यामुळं असं होतं. ह्या गोष्टीमध्ये मोडचा यूज मॅक्झिमम करतात. तसं तुम्ही एखादा कंपनीला लोन द्यायचं आहे, एखाद्या माणसाला जर लोन द्यायचं असेल तर त्यावेळी त्या माणसाचं हिस्ट्री जे आहे ते तुम्ही बघू शकता आणि ते बघण्यासाठी या मोडचा पण वापर करू शकता. म्हणजे किती वेळा त्यांना लोन घेतलं आणि किती वेळा त्यांनी पेड केलेलं आहे प्रॉपर, ह्याच्यावरनं तुम्हाला लोन किती द्यायचं हेही ठरवलं जातं. आणि हे सगळं तुम्हाला तुमच्या कॉमर्समध्ये पण ह्या मोडचा यूज मॅक्झिमम वेळा केला जातो. ठीक आहे, हे लिहून घेतलेलं असेल. तुमची प्रेझेंट एक घेतो, मग आपण लेक्चर आपण स्टॉप करूया.